ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। आधी दहशतवादी, नंतर ड्रोन हल्ले आणि आता व्हायरस। पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबण्याचं कोणतंही चिन्ह दिसत नाहीये। भारतातील लोकांचे नुकसान करण्याची आणखीन एक बकवास क्लुप्ती पाकने लढवली असून सोशल मीडियाद्वारे एक धोकादायक व्हायरस पसरवला जात आहे। हा व्हायरस नक्की काय आहे, कसे होऊ शकते नुकसान, समजून घेऊया। भारतात शांतता नांदत असली ती पाकड्यांच्या हमखास पोटात दुखतच। गेल्या महिन्यात पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा पाक पुरस्कृतच होता। हे भारताने वेळोवेळी स्पष्ट करूनही पाकचा कांगावा सुरूच आहे। आधी दहशतवादी, मग भारताने हल्ला केल्यावर पाकचा जळफळाट झाल्यावर त्यांनी भारतावर थ्रेट ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला। मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने तो हाणून पाडल्यावरही पाकची अक्कल काही ठिकाणावर येत नाही। त्यांच्या नव्या कुरूपती सुरूच आहेत। त्यांनी एक व्हायरसचा वापर करत पाकने सायबर अटॅकचा प्रयत्न केला आहे। या व्हायरसला त्यांनी नवं शस्त्र बनवून भारतीयांना त्रास देण्याचा नवा मार्ग शोधलाय। भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले। आता पाकिस्तान इंटरनेटच्या माध्यमातून भारतीयांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे। रिपोर्टनुसार पाकिस्तान आता भारतावर सायबर हल्ल्याची तयारी करत आहे आणि त्यासाठी डान्स ऑफ द हिलरी नावाचा धोकादायक व्हायरस एका फाईलमध्ये टाकून सोशल मीडियावर सर्क्युलेट केला जात आहे। जर तुम्हाला व्हॉट्सॲप, फेसबुक, टेलिग्राम किंवा ईमेलवरही एखादी अनोळखी फाईल किंवा लिंक आली तर त्यावर चुकूनही क्लिक करू नका, कारण तुमची ही छोटीशी चूक फारच महागात पडू शकते। या फाईलमध्ये असे मालवेअर आहे जे तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकते आणि आर्थिक नुकसानही करू शकते। हा एक धोकादायक मालवेअर आहे जो व्हिडिओ, फाईल्स आणि कागदपत्रांच्या स्वरूपात प्रसारित केला जात आहे। एकदा का हे मालवेअर तुमच्या डिव्हाइसमध्ये शिरले की ते सक्रिय होईल आणि तुमचे बँकिंग तपशील चोरीला जाण्याचा धोका वाढू शकतो, असा इशारा सुरक्षा तज्ज्ञांनी दिलाय। हा व्हायरस तुमच्यापर्यंत अज्ञात लिंक किंवा अटॅचमेंटच्या स्वरूपात पोहोचू शकतो। तर या मालवेअर अटॅकपासून बचाव कसा करायचा, तर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा, तुमची ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट ठेवा, संशयास्पद लिंक किंवा अटॅचमेंटवर क्लिक करणं टाळा, मजबूत पासवर्ड वापरा आणि कोणतेही ॲप डाउनलोड करताना काळजी घ्या। जर तुम्ही चुकून एखाद्या अज्ञात फाईलवर क्लिक केला आणि योगायोगाने तुमचे नुकसान झाले तर वेळ न दवडता 1930 यावर कॉल करा आणि तुमच्यासोबत जे घडलं त्याची सविस्तर माहिती देऊन तक्रार नोंदवा।